नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दिवाळीनिमित्त चकली भाजणी बनवणार आहोत। खुसखुशीत चकल्या बनवण्यासाठी खमंग चकली भाजणी कशा प्रकारे बनवायची ते पाहणार आहोत। तर चला रेसिपी सुरू करूया। चकलीची भाजणी बनवत आहोत आपण। 1 किलो चकलीची भाजणी बनवत आहोत। 1 किलो चकलीच्या भाजणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत। अर्धा किलो तांदूळ कोणत्याही प्रकारचे घेऊ शकता तुम्ही। जाडसर तांदूळ असतील तर ते जाडसर तांदूळ घ्यायचे। शक्यतो रेशनचे तांदूळ जर जाडसर असतात ते तुम्ही वापरू शकता, किंवा कोलम तांदूळ, मसुरी तांदूळ, इतर कुठले तांदूळ तुम्ही वापरू शकता। फक्त तांदूळ जुना घ्यायचा, सुगंधी तांदूळ घ्यायचा नाही। आणि हे तांदूळ 3 वेळा स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचे चांगले। आता हे तांदूळ जे मी घेतलेले हे जाडसरच तांदूळ आहेत रेशनचे। ते 3 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि सुकवलेले पण आहेत। मी कालच यांना सुकवून घेतलेलं। इथे 200 ग्राम चण्याची डाळ घेतलेली आहे, 100 ग्राम उडदाची डाळ आहे आणि 100 ग्राम मुगाची डाळ आहे। आपल्याला हे तिन्ही डाळी स्वच्छ धुवून सुकवून घ्यायच्या आहेत, किंवा तुम्ही अगदी धुवायचं नसेल तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसूनसुद्धा घेऊ शकता। इथे 50 ग्राम पोहे आहेत, 50 ग्राम साबुदाणे आहेत, 1 चमचा जिरा आहे आणि 4 चमचे धने आहेत, अखंड धने। चमचे आपले छोटे चमचे असतात ना त्या मापाने आहेत आणि 1 चमचा मेथीदाणे आहेत। तर आपल्याला आता तांदूळ आपल्याला धुतलेले आहेत आणि सुकवून पण झालेले आहेत। फक्त मला डाळी आहेत त्या धुवून सुकवून घ्यायच्या आहेत। तर जर तुम्हाला सुकवायच्या नसतील तर तुम्ही त्या ओल्या कपडा, कॉटनच्या ओला कपडा चांगला घट्ट पिळून घ्या आणि त्याने पुसून घ्या शक्यतो। कारण आजकाल डाळींवर खूप पावडर असते वेगळ्या प्रकारची, त्याच्यामुळे शक्यतो त्या पुसून घ्या किंवा धुवून घ्या। आता हे मी आधी साईडला ठेवणार आहे। फक्त डाळी धुवून घेणार आहे आणि त्यांना सुकवून घेणार आहे। आपल्या इथे डाळी धुवून सुकवून झालेल्या आहेत। मी 3 ते 4 तास डाळी सुकशा घातलेल्या होत्या। चांगल्या स्वच्छ पाण्याने 3 वेळा धुवून घेतल्या डाळी आणि एका कॉटनच्या कपड्यावर पसरवून घातल्या, चांगल्या पातळशा पसरवून घातल्या। त्याच्यामुळे त्या 3 ते 4 तासात ह्या सुकलेल्या आहेत आणि एकदम बघू शकता चांगल्या सुकलेल्या आहेत। उन्हामध्ये टाकायच्या नाहीत डाळी, डाळ धुतल्यावर शक्यतो, कारण ती मग कडकडीत होते। फॅन खाली सुकवून घ्यायची। आपण गॅसवर तांदूळ भाजून घेऊया। गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे। कढई थोडी खोलगट आहे, खोलगटच कढई घ्यायची। आपल्याला डाळ तांदूळ वगैरे सर्व भाजायचे आहेत म्हणून, जेणेकरून ते बाहेर फेकले जाणार नाहीत। आता इथे तांदूळ आहेत जे अर्धा किलो आहेत। पाहिजे तर तुम्ही 1 टाईममध्ये पण भाजू शकता, पण मी याचे 2 टाईम करते म्हणजे मला पटकन भाजता पण येतील आणि सर्व व्यवस्थित भाजले जातील। तांदूळ चांगले भाजून घ्यायचे, एकदम दाणा तुटला पाहिजे असं भाजून घ्यायचं। आपले इथे तांदूळ चांगले भाजले जात आहेत। कढई आपली चांगली तापलेली आहे। मीडियम गॅसवर मी तांदूळ भाजून घेते। तांदूळ चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। तांदूळचा दाणा बघायचा, जर तो तुटला चांगला तर तो तांदूळ भाजला असं समजायचं। बरेच जण म्हणतात की तांदळाचा कलर चेंज करायचा नाही, पण मी थोडासा कलर चेंज करणार आहे तांदळाचा। तांदूळ थोडे सोनेरी रंगावर भाजणार आहे, जास्त पण सोनेरी रंगावर नाही, थोडे कमी। कारण तांदूळ चांगले भाजले गेले पाहिजे। तांदूळ, डाळ सर्व जर तुम्ही एकदम चांगल्या खरपूस भाजाल ना तर तुमची चकली पण तितकीच खरपूस होईल। जर तुम्ही वरवर भाजून घ्याल ना तर तुमच्या चकल्या खुसखुशीत होणार नाहीत। इथे आपले तांदूळ भाजून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता मी हलका त्याचा कलर चेंज केलेला आहे, कारण तांदूळ आपले चांगले भाजले गेले पाहिजेत। तांदूळ वरवर भाजून चालणार नाही। जर तुम्हाला चकल्या खुसखुशीत पाहिजे असेल तर तांदूळ चांगले भाजून घ्या, डाळी पण चांगले भाजून घ्या, तांदूळ पण चांगले भाजून घ्या। चांगले कुरकुरीत असे तुटायला पाहिजेत, पटकन तुटायला पाहिजेत दाताखाली आले की, म्हणजे तांदूळ तुमचे चांगले भाजले असतील तर चकली चांगली होणार। आता आपण हे तांदूळ भाजले गेलेले आहेत। आता आपण हे एका परातीमध्ये काढून घेऊया। आपण तांदूळ परातीमध्ये काढून घेऊया। आता उरलेले तांदूळ आहेत ते पण मी भाजून घेते। आता इथे उरलेले तांदूळ मी घातलेले आहेत, ते पण आपण चांगले भाजून घेऊया सेम त्याच कलरमध्ये। इथे आपले हे तांदूळ पण चांगले भाजून झालेले आहेत, खरपूस भाजून घेतलेत आपण। आता आपण हे पण काढून घेऊया परातीमध्ये। आपण हे तांदूळ आता परातीमध्ये काढत आहोत। आता कढईमध्ये इथे मी चण्याची डाळ भाजून घेते। चण्याची डाळ पण चांगली कुरकुरीत अशी भाजून घ्यायची खरपूस।
इथे आपली चण्याची डाळ पण चांगली कुरकुरीत अशी भाजून झालेली आहे. डाळी आपण धुवून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे थोडासा ओलावा त्याच्यामध्ये असतो, त्याच्यामुळे डाळी चांगल्या भाजून घ्या. शक्यतो कढई चांगली तापून घेतल्यानंतर मीडियम टू स्लो गॅसवर डाळी चांगल्या भाजून घ्या, तेव्हा त्या कुरकुरीत होतात. फास्ट गॅसवर डाळी भाजू नका, नाहीतर त्या वरून लाल दिसणार, काळ्या होणार आणि आतून नरम राहणार त्या. त्याच्यामुळे स्लो टू मीडियम गॅसवर डाळी चांगल्या भाजून घ्या. आता ही डाळ आपली झालेली आहे, आपण काढून घेऊया हिला. आता इथे उडदाची डाळ घालत आहे मी. उडदाची डाळ पण चांगली खरपूस भाजून घेऊया. इथे आपली उडदाची डाळ पण चांगली कुरकुरीत अशी मी भाजून घेतलेली आहे. आता ही पण आपण काढून घेऊया. आता इथे मुगाची डाळ भाजून घेऊया. मुगाची डाळ पण चांगली कुरकुरीत भाजून घेऊया. डाळी चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत, ओलावा ठेवायचा नाही डाळीमध्ये. मीडियम टू स्लो गॅसवर डाळी चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. आता इथे मुगाची डाळ पण आपली चांगली भाजली गेलेली आहे. आता आपण हे पण काढून घेऊया. आता यामध्ये आपण साबुदाणे भाजून घेऊया. आता आपले साबुदाणे पण इथे भाजून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. आता इथे पोहे भाजून घेणार आहोत आपण. पोहे जास्त भाजायचे नाहीत, कारण ते पटकन भाजले जातात, त्यामुळे हलके कुरकुर असे भाजून घ्यायचे. जास्त वेळ त्याला लावायचा नाही, स्लो गॅसवर शक्यतो भाजून घ्यायचे. आता पोहे आपले इथे भाजून झाले आहेत. पोहे ना हाताने कुस्करले की समजायचे भाजलेत, ते हाताने तुटले पाहिजेत, कुस्कर झाला पाहिजे. आता हे पोहे आपले भाजलेले आहेत. स्लो गॅसवर मी हे पोहे भाजून घेतलेत. आता आपण इथे धने, त्याबरोबर जो जिरा घेतला आहे तो, धने आणि जिरा दोन्ही भाजून घेणार आहोत. धने जिरा दोन्ही एकत्र भाजून घेणार आहोत. तर इथे धने आणि जिरा पण आपला भाजून झालेला आहे. आपण तो काढून घेऊया. आता इथे मेथीचे दाणे आपण थोडेसे घेतलेले आहेत, ते आपण थोडे हलके भाजून घेणार आहेत. गॅस बंद करून टाकायचा आहे. बंद करून टाकलं आहे. मेथीचे दाणे आपण थोडे हलके भाजून घेणार आहोत. जास्त भाजायचे नाही आहेत त्यांना, नाहीतर ते कडू होणार. इथे मी मेथीचे दाणे पण या भाजणीमध्ये घातले आहेत. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. जरा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चकलीची भाजणी जर चांगली भाजली गेली ना, तर तुमच्या चकल्या चांगल्या खुसखुशीत होणार. त्यामुळे चकलीची भाजणी म्हणजे तांदूळ, डाळी वगैरे चांगल्या कुरकुरीत अशा भाजून घ्या. अशा पद्धतीने चकलीची भाजणी भाजून घ्या. सर्व डाळी, तांदूळ वगैरे चांगले कुरकुरीत खरपूस भाजले गेले पाहिजेत. आणि आता ही आपण दळून आणणार आहोत, चक्कीमधून, घरघंटीमधून दळून आणणार आहोत. जर घरघंटी नसेल तर तुम्ही चक्कीमधून सुद्धा दळून आणू शकता. फक्त तांदळावर हे पीठ टाकायला सांगायचं, गव्हावर वगैरे टाकायला सांगायचं नाही. तांदळाचं पीठ असेल तर त्यावर, किंवा चण्याच्या डाळीचं पीठ वगैरे असेल तर त्यावर टाकायला सांगायचं. गव्हावर टाकायचं नाही, तर मग तुमची चकली भाजणी पूर्णपणे फसून जाईल, नरम होऊन जाईल. आता आपली चकली भाजणी झालेली आहे. आपण हे दळून आणूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा. थँक्यू.